जर तुमच्या धान्याला सतत कीड लागत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। एका गरीब शेतकऱ्याने एक असा जुगाड या ठिकाणी आता शोधून काढला आहे ज्यामुळे आता 10 वर्षापर्यंत तुमच्या कोणत्याही धान्याला आता अजिबात कीड लागणार नाही। मोफतपणे हा उपाय तुम्हाला आता घरच्या घरी या ठिकाणी करता येणार आहे। एक गरीब शेतकऱ्याने त्याच्याकडे पैसे नसल्याने घरगुती उपाय या ठिकाणी आता घरच्या घरी शोधून काढलेला आहे, ज्यामुळे यावर आता औषधी कंपन्यांनी सुद्धा रिसर्च केलेला आहे आणि सगळ्यात पॉवरफुल औषध म्हणून याला आता घोषित केला आहे, ज्यामुळे तुमचं धान्य आता कधीच खराब होणार नाही, तुमच्या धान्याला कीड लागणार नाही। कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता कोणतेही धान्य जसे की गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ किंवा इतर डाळी असतील आता कीड न लागता वर्षानुवर्षे तुम्हाला या ठिकाणी साठवता येणार आहेत। व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता धान्य साठवण्याचे 5 नैसर्गिक उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी तुम्ही लक्षात ठेवा, जर करता तुम्ही बाजारातून विषारी औषध घरी आणलं आणि जर तुमच्या धान्यामध्ये कीड लागते म्हणून धान्याला जरी विषारी औषध लावलं तर हे केमिकल युक्त असतात, ज्यामुळे तुमच्या त्या ठिकाणी मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता या केमिकल युक्त औषधामुळे वाढू शकते। त्यामुळे एक वेळ धान्याला कीड लागली तरी चालेल, परंतु विषारी औषधांचा वापर त्या ठिकाणी धान्याला अजिबात करू नका असं डॉक्टरांनी सांगितले। एका गरीब शेतकऱ्यांनी एक उपाय शोधून काढला आहे ज्यामुळे आता इथून पुढे 10 वर्षापर्यंत तुमचं धान्य आता कधीच खराब होणार नाही, कधी सुद्धा त्याला कीड लागणार नाही। एका उपायाच्या मदतीने तुम्ही तुमचं धान्य 5 ते 10 वर्षापर्यंत आरामशीर साठवू शकता। हे नैसर्गिक उपाय तुम्ही जर वापरले तर तुमचे धान्यामध्ये कोणतेही या ठिकाणी विष ठेवण्याची गरज नाही, म्हणजेच कोणतेही केमिकल युक्त औषध या ठिकाणी ठेवण्याची गरज नाही किंवा पैसे खर्चण्याची सुद्धा गरज नाही। वर्षभर लागणारे धान्य आपण बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करतो, म्हणजे काय होतं की आपण औषधाच्या दुकानामधून औषध त्या धान्याला लावतो, आपल्याला वैताग आलेला असतो, कीड लागते। त्यामुळे आता गरीब शेतकऱ्यांनी कोणता उपाय केलाय ज्यामुळे आता हा उपाय 100% सक्सेस झालाय तुम्ही पाहू शकता। तुमच्या घरामध्ये कोणतीही धान्य असतील, मग ते बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, काही असू द्या, त्याला बऱ्याच वेळा कीड लागत असते। मग या किडी लागू नयेत म्हणून बऱ्याच वेळा आपण गहू, बाजरी, ज्वारी खराब होऊ नये म्हणून हे धान्य साठवताना आपण विषारी औषधांचा वापर करतो, विषारी केमिकल त्याच्यामध्ये टाकत असतो, ज्यामध्ये मेथिल ब्रोमाइड असेल, मॅग्नेशियम, फॉस्फाइड, त्या ठिकाणी बोरिक ॲसिड अशा प्रकारचे विषारी केमिकल आपण या धान्यामध्ये टाकत असतो। ही विष आपण जर थोड्या प्रमाणात धान्यामध्ये टाकत असलो तरी आपल्या शरीरात थोडा का होईना याचा अंश त्या ठिकाणी आपण चपाती, बाजरीची भाकरी वगैरे खाताना, तांदूळचा भात खाताना आपल्या शरीरामध्ये हा विषारी अंश त्या ठिकाणी जात असतो आणि त्याच्या आपल्या शरीराला पुढे जाऊन गंभीर परिणाम आता होत असतात। शरीरासाठी हे पदार्थ खूप हानिकारक आहेत असं डॉक्टरांच्या रिसर्चमधून आता या ठिकाणी समोर आलं आहे। त्यामुळे तेच पदार्थ आपण धान्याला कीड लागू नये म्हणून वापरत असतो, त्यामुळे आजकाल आजारांचं प्रमाण खूप वाढल्याचं या ठिकाणी संशोधनामध्ये समोर आलं आहे। त्यामुळे आता एका गरीब शेतकऱ्याने जे उपाय या ठिकाणी शोधून काढले आहेत, जे नैसर्गिक आहेत, 4 ते 5 उपाय या ठिकाणी आता या गरीब शेतकऱ्यांनी सांगितले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही विषारी पदार्थाचा आता वापर करायचा नाही, कुठलंही विष तुम्हाला टाकायचं नाही, फक्त घरातल्या घरात 2 वस्तू तुम्हाला वापरायचे आहेत, ज्यामुळे तुमचं धान्य किंवा डाळी जे काय असतील तर ते 10 वर्षापर्यंत 100% आता तुम्हाला साठवणूक करणार आहे। तुम्हाला कुठल्याही किडीशिवाय तुमचं धान्य आता जे खराब तुम्हाला पहिला होत होतं तर ते खराब आता होऊ द्यायचं नसेल तर हे नैसर्गिक उपाय जे शेतकऱ्यांनी एका शोधून काढलेत, औषधी कंपन्यांनी आता हा उपाय जो आहे तर तो पाहिला आहे आणि या शेतकऱ्याला लाखो रुपयांचं बक्षीस सुद्धा या ठिकाणी जाहीर केले, कारण केमिकल युक्त हे आता उपाय शोधून काढल्याने आता शेतकऱ्यांना या ठिकाणी घरच्या घरी सुद्धा 1 रुपया सुद्धा न खर्च करता या ठिकाणी आता हा उपाय घरच्या घरी कसा करता येणार आहे नक्की पहा। आपण काय करतो, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आता त्या ठिकाणी मार्केटमधून आणलेली औषधं उपलब्ध असतात, तर काही वस्तू तुम्हाला मार्केटमधून आणायच्या म्हटल्या तरी त्यासाठी फार खर्च येत असतो, ज्याच्या माध्यमातून वर्षानुवर्ष धान्य तुम्ही आता या ठिकाणी साठवत असता, परंतु ते केमिकल युक्त औषध असतात। त्यामुळे आता या गरीब शेतकऱ्यांनी आता 1-2 उपाय या ठिकाणी सांगितलेत। याला रिझल्ट न आल्यास या ठिकाणी जे काय असेल तर या शेतकऱ्यांनी सांगितलंय, रिझल्ट जर न आल्यास मी शेती सोडून देतो
अशा प्रकारचं त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळेच औषधी कंपन्यांनी यावर रिसर्च केला आणि त्यावेळी रिझल्ट हा 100% आला आहे। आतापर्यंत कोणतेही उपाय या ठिकाणी आता फायद्याचे ठरले नाहीत, परंतु या शेतकऱ्यांनी केलेला उपाय मात्र फायद्याचा या ठिकाणी ठरला आहे। तुम्हाला 5 असे उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जे करण्याची पद्धत आणि इफेक्टिव्ह पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आहे हे सगळे यामध्ये सांगण्यात आले। यामधला 5 नंबरचा उपाय आणि 4 नंबरचा उपाय जो शेवटचा आहे, ज्याला तुम्हाला खर्च एकदम 0 रुपये येणार आहे आणि धान्य तुमचं अजिबात खराब न होण्याची या ठिकाणी गॅरंटी आता दिली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। 100% गॅरंटेड आता या शेतकऱ्यांनी बनवलेला उपाय तुम्हाला या ठिकाणी आता चालणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे, कारण हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला कोणत्याही पैशांशिवाय मोफतपणे करता येणार आहे। कोणतेही धान्य असतील, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असतील, इतर डाळे असतील, तुम्ही आरामशीर वर्षानुवर्ष आता या ठिकाणी तुम्ही साठवू शकता। याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आता तुम्हाला धान्य साठवण्यासाठी नवीन बाजारातून एक त्या ठिकाणी फक्त 50 रुपयाला एक भांडं आलं आहे। त्या भांड्यामध्ये ते किड अजिबात तयार होणार नाहीत असं भांडे देखील आम्ही सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय फायद्याचा आहे, त्यामुळे आता लक्षपूर्वक बघा। या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या धान्यात या ठिकाणी आता आतमध्ये कीड तयारच होऊ नये अशा प्रकारचं हे औषध या ठिकाणी आता बनवलं आहे। पहा, या पत्तीमध्ये आपल्याला लागणार आहे महत्त्वाच्या 3 गोष्टी। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। आता या 3 गोष्टींमधील आता शेवटची जी 3 नंबरची गोष्ट आहे ही शेवटची महत्त्वाची आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट कशा पद्धतीने वापर करायचा आहे, कशी महत्त्वाची आहे, तुम्ही लगेच पहा। पहिला उपाय आपण या ठिकाणी सांगणार आहे। पहिली गोष्ट ज्यामध्ये घेतोय आपण लसूण। आता बघा, तुम्ही लसूण हा पदार्थ पहिला सुद्धा ऐकला असणार, हे उपाय पहिला सुद्धा ऐकला असणार, परंतु आता याची पद्धत वापर करण्याची तुम्हाला योग्य माहिती नसल्यामुळे आता या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत उपाय तुम्हाला कामाला आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे उपाय सांगितलेत ते त्या ठिकाणी आता लक्षपूर्वक तुम्ही बघायचे आहेत। शेतकऱ्यांनी जे उपाय सांगितलेत तेच तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला हा उपाय त्या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहे। पहिला पदार्थ तुम्हाला लागणार आहे लसूण। बघा, घरामध्ये तुमच्या नक्की लसूण असतो। आता याचा गुणधर्म जो किडींना पळवण्यासाठी चांगलं काम करतो, यावर मोठं रिसर्च देखील झालं आहे, कारण की याचा लसणाचा जो वास असतो तो बऱ्याचशा किडींना अजिबात आवडत नाही। त्यामुळे किडी या लसणाला पाहून दूर पळतात। आता बघा, आता हे तुम्ही पदार्थ आधी पण ऐकले असणार, परंतु शेतकऱ्यांनी याचा उपाय कसा करायचा ते सांगितले, त्यामुळे काळजीपूर्वक बघा। त्यानंतर दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये माचीस असते तर ती आग पेटवायची। त्या ठिकाणी काळी काडी बघा, काळी काडी बघा, काळी काडीला जे गोल त्या ठिकाणी आता काळ्या कलरचं समोरचं ज्याला आग लागते ती तुम्हाला घ्यायचं आहे। आता तिसरी गोष्ट काय घ्यायची आहे बघा, आणि याची वापरायची पद्धत काय आहे हीच तुम्हाला आता या ठिकाणी सांगताय। पहा, यामध्ये तिसरी गोष्ट लागणार आहे तुम्हाला चुन्याचे खडे। आता बघा, ही वापरण्याची पद्धत आता लय सोपी आहे। पहिलं पदार्थ लसूण, दुसरं काय सांगितलंय तुमच्या माचीस मधल्या काडीचं जे पुढचं काळ असतं ते, त्यानंतर तिसरा पदार्थ चुना। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यानंतर आता पुढचा पदार्थ या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे एखादं ड्रम किंवा एखादं पोतं तुम्हाला धान्याचं साठवलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। मग कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो बघा। आता तुमचं पोतं जे आहे तर ते 100 किलो धान्य बाजरीचं, मकाचं किंवा या ठिकाणी ज्वारीचं असेल, 100 किलो धान्य तुम्ही मार्केटमधून आणलं किंवा घरामध्ये शेतीमधून निघालं असेल, त्याला व्यवस्थित साफ वगैरे तुम्ही करून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या ड्रममध्ये किंवा एखाद्या पोत्यामध्ये तुम्ही जर धान्य साठवत असाल, साधारणपणे त्याचे 5 थर तुम्हाला करायचं आहे। पहिलं त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी 10 किलो 20 किलो पहिलं टाकलं तर पहिला थर झाला। त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, दुसरा थर 20 किलोचा, तिसरा थर 20 किलोचा, असं 5-5 थर या ठिकाणी करायचे आहे। प्रत्येक थराला या ठिकाणी हे औषध व्यवस्थित गेलं पाहिजे। कशा पद्धतीने घ्यायचं आहे बघा। आता तळाशी त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, लसूण, त्याच्याबरोबर माचीस आणि चुना। बघा, लसुणाची एक कडी, एक कुडी, माचीसचं त्या ठिकाणी एक 4-5 माचीसचे त्या ठिकाणी तुम्हाला ते काळा असतं का नाही पुढं आग लावायचं ती घ्यायचं आहे, ते आणि चुना थोडासा तुम्ही घ्यायचा अशा पद्धतीने टाकायचं आहे। जेणेकरून होणार काय की यामध्ये एक मिश्रणाचा पार्ट त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि यामध्ये एक प्रकारचा धान्यामध्ये गॅस तयार होतो। हे पूर्णपणे विदाउट केमिकल आहे आणि या ठिकाणी चुना ज्या ठिकाणी जर धान्यात मिक्स झाला तर काय होईल, चुना एक अशी गोष्ट आहे जी पानाबरोबर आपण खातो, तीच त्या ठिकाणी चुना त्या ठिकाणी लसणाची कुडी आणि त्या ठिकाणी आता जी एकत्रित आपण या ठिकाणी आता जी
काडी असते जी आता आपल्या माचीसमधील काडी असते त्याचं जे असेल तर ती पावडर 3-4 काड्या घ्यायचे तर त्या पावडर एकत्र करून तुम्हाला पहिला थर, दुसरा थर, आता तिसरा थर असं या ठिकाणी टाकायचं आहे। ही झाली पहिली पद्धत। आता दुसरी पद्धत कोणती आहे हे पण तुम्ही आता समजून घ्या। त्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येक आता बघा दुसरा त्या ठिकाणी प्रकार सांगितलाय। प्रत्येक थराला तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी तुमच्या शेजारी आसपास जे त्या ठिकाणी कडुनिंबाचं झाड आहे तर त्या कडुनिंबाची या ठिकाणी कमीत कमी प्रत्येक पाटला 20 काड्या या ठिकाणी तोडून तुम्हाला घालायचे आहेत। ही जर 20 काड्या जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित गाठला तर या ठिकाणी काय होतं, आता यामध्ये किडे तर येणारच नाही, तसेच आता लिंबाच्या काड्या जे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतात, कारण याचे जे औषधी गुणधर्म आहे जे तुमच्या हाडांपासून जे तुमच्या BP शुगर पर्यंत सर्व या ठिकाणी तुमचं चांगलं असतं। त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं का बघा, या ठिकाणी लसूण तुम्हाला माचीसच्या काडीची जी पावडर असते पुढची ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा उपाय या ठिकाणी आता सांगितलंय तुम्हाला सर्वांनी या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला लिंबाच्या काडीची या ठिकाणी प्रत्येक पाटला 20-20 टाकायचे आहेत, जेणेकरून तुमचं धान्य आता खराब होणार नाही। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।